अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळा येथील श्रीमती शेवंताबाई काडमेघ विद्यालयात येणाऱ्या आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांना चक्क आजच्या काळात सुद्धा नदीच्या पात्रातून मार्ग काढत शाळेत जाण्याची वेळ अंजनगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांवर आली आहे। चौसाळा येथील श्रीमती शेवंताबाई काडमेघ विद्यालयात या परिसरात एकमेव नामांकित विद्यालय असून या शाळेत आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असून त्याचप्रमाणे चौसाळ्याला लगत असलेले निमखेड बाजार, हिरापूर, खिराडा, चिचोना, सावरपाणी, खीरपाणी या गावातील विद्यार्थी चौसाळा येथे शाळेत येत असताना चौसाळा ते निमखेड बाजार मार्गाने येत असून या मार्गावर बेलगंगा नदीचे पात्र असून या नदीवर पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात नदीच्या पुरातूनच मार्ग काढावा लागतो। जवळपास गेल्या 4-5 दिवसापासून बेलगंगा नदीवरील सावरपाणी येथील धरण भरल्यामुळे नदीला पूर आलेला आहे। जवळपास कंबर एवढ्या पाण्यातून विद्यार्थ्यांना शाळेत येताना आपला जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागतो। हा मार्ग जिल्हा परिषद हद्दीत येत असून या मार्गावर प्रशासनाचे दुर्लक्ष तर आहेच, या परिसरातील लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष असून गेल्या कित्येक काळापासून या परिसरातील विद्यार्थ्यांना नदीच्या पाण्यातून मार्ग काढावा लागतो। एवढ्या गंभीर प्रश्नावर लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असणे ही फार मोठी शोकांतिका असल्याचे दिसून येते। चौसाळा ते निमखेड बाजार मार्ग खड्डेमय असून या मार्गावर दोन्ही कडावरील काट्यांचे झुडपे आले असून मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना जात असताना या काटेरी झुडपांचे फटके खातच मार्ग काढावा लागतो। माझे नाव अंजली काशीदा आहे। मी 9व्या वर्गात शिकते। ह्या शाळेत माझं पहिलंच वर्ष आहे आणि पहिलाच महिना आहे। ह्या शाळेत जाताना हे नदी लागते तेव्हा आम्हाला खूप त्रास होतो। या 3 महिन्यात आम्हाला नदी ओलांडून जावं लागते आणि ह्या रस्त्याशिवाय आम्हाला कुठलाही रस्ता नाही। तर मी शासनाला हे शिफारिश करते की लवकरात लवकर या रस्त्यावर पूल बांधून द्यावा। एकीकडे नदीचे पाणी तर दुसरीकडे उर्वरित मार्गावर काट्यांची झुडपे, या मार्गाची परिस्थिती केव्हा सुधारेल? जनप्रतिनिधीसह प्रशासनाचे या मार्गावर दुर्लक्ष तर करत नसतील ना, असा प्रश्न पडलेला आहे। कित्येक वर्षापासून दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर विद्यार्थ्यांना नदीच्या पाण्यातून मार्ग काढून शाळेत जावे लागते। ही परिस्थिती कित्येक वर्षापासून जशीच्या तशी आहे। तसेच चौसाळा निमखेड बाजार रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असताना सुद्धा लोकप्रतिनिधी हा प्रश्न केव्हा मार्गी लावतील याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे। मी आदित्य मसूरकर, शेवंताबाई शाळेतील इयत्ता 11वी मध्ये शिकत असणारा मुलगा। आपण हे बघत आहो की हे दरवर्षीप्रमाणे आम्हाला हे पावसाळ्यातील 3-4 महिने खूपच भारी जातात, कारण की या नदीमधूनच ओलांडून आम्हाला शाळेत जावं लागते। तरी सुद्धा दरवर्षीप्रमाणे या पाण्यामुळे आम्हाला कधी कधी तर शाळेत जाता येत नाही, तरी सुद्धा शासन याच्याकडे कोणतंच लक्ष देत नाही। दरवर्षी पाण्यात हे तुम्ही बघू शकता, विद्यार्थी पळतात, कपडे सुद्धा ओले होतात, आमचे पुस्तकं सुद्धा ओले होतात। दरवर्षी 9वी इथे खास करून 10वी व 12वीचे विद्यार्थी शिकत असतात, तरी सुद्धा शासन यांच्याकडे लक्ष देत नाही। शासन म्हणजे आमचं दरवर्षीप्रमाणे हे दरवर्षीच आमचं नुकसान होतं शिक्षणाच्या बाबतीत। कृपया करून स्थानिक शासनाने याच्यावर काहीतरी तोडगा काढावा व आमच्या शिक्षणाशी खेळू नये अशी मी त्यांना विनंती करतो व लवकरात लवकर यांच्यावर तोडगा काढावा। मनोहर मुरकुटे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।